ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता शेतकऱ्यांना 18,000 रुपये तर मिळत आहे. या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. आताची नवीन अपडेट. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली असेल तर थांबा, पहिले हा व्हिडिओ बघा. तर आता ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांना इथं 18,000 रुपये मिळत आहे. ई पीक पाहणी नवीन अपडेट 2026 आणि 27 करिता. तर आता कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे, कोणाला मिळणार आहे, किती मिळणार आहे, पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, लेखी अर्ज कुठं द्यायचा आहे. तर आता यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये 18,000 रुपये याप्रमाणे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळत आहे. अकोला, बुलढाणा, जळगाव, नाशिक तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासा. तर आता ई पीक पाहणी 2026 आणि 27ची नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तर आता यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, वेळ ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्या शेतकरी बांधवांनी सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना मिळत आहे 18,000 रुपये. तर आताची सर्वात मोठी अपडेट. तर आता नैसर्गिक आपत्तीचे जे काही नुकसान आहे, अवकाळी पाऊस, दुष्काळ, पीक विमा मंजूर झालेले, राज्य सरकारकडून विशेष अनुदान. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेल्या तर अशा शेतकरी बांधवांना एकूण 18,000 रुपये इथं मिळत आहे. यानंतर ई पीक पाहणी पूर्ण आहे, सातबाऱ्यावर पिकाची नोंद आहे, बँक पासबुकला आधार लिंक आहे, DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये एकूण 18,000 रुपये जमा होत आहे. तर आता हे जे काही शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत. यानंतर जर तुम्हाला पैसे आलेच नसतील तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे, ई पीक पाहणी केली का हे चेक करा, योग्य कागदपत्रे, त्याचप्रमाणे पैसे आले नाहीत तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला तक्रार करायची आहे. कृषी अधिकाऱ्याला अर्ज द्यायचा आहे, बँक खाते आधारची लिंक आहे की नाही तपासा. त्याआधी तुम्ही चेक करा की ई पीक पाहणीचं जे काही स्टेटस आहे, स्टेटसमध्ये तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली की नाही चेक करा. बरोबर सबमिट केली की नाही, अप्रूव्हल आहे की नाही, रिजेक्ट झालेली आहे का ते तुम्ही तुम्ही चेक करून घ्या, ज्यांची ई पीक पाहणी अप्रूव्हल आहे. ई पीक पाहणी 2026ची नवीन अपडेट. तर आता 36 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. ज्यांचे अप्रूव्हल आहेत, ज्यांचे ई पीक पाहणी झालेले आहेत, अशा पात्र शेतकरी बांधवांना इथं पैसे येत आहेत. यामध्ये बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहेत. तर एकूण पैसे जे काही फरक असू शकते, यामध्ये 3 ते 7 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. यानंतर रक्कम वेगवेगळी इथं मिळणार आहे. असं नाही की कंपल्सरी सर्वांनाच 18,000 रुपये इथं मिळणार आहे. तर लहान शेतकरी जर असेल तर 12 ते 18,000 पर्यंत, मध्यम शेतकरी असेल तर 8 ते 15,000 रुपये, तर 33% जास्त नुकसान असेल तरच भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे लागू होणार आहे. यानंतर आता वाटप सुरू झालेले यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे झाल्याच्या नंतर आपल्या इथे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. यानंतर जे जिल्हे आहे ते आपलं भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर. तर या जिल्ह्यांमध्ये 18,000 रुपये याप्रमाणे ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांना येत आहे. यानंतर पेंडिंग जे काही जिल्हे आहेत, तर आता या जिल्ह्यांमध्ये 3 ते 7 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथे लागू शकते. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. तर आता बरेच शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी राहिलेली राहते. तर अशा शेतकरी बांधवांनी तलाट्याकडून जे काही नेमून दिलेला सहाय्यक आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई पीक पाहणी घरून घेऊ शकता. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया म्हणजे कालावधी गेल्याच्या नंतर, म्हणजे ई पीक पाहणीचे लास्ट डेट सर समजा डेमोसाठी आपण जर पकडलं, म्हणजे एक्झाम्पलसाठी आता 13 मार्च आहे. 13 मार्च डेट निघून गेली तरीसुद्धा तुमची ई पीक पाहणी करून मिळते. जे काही तलाठ्याकडून एक सहाय्यक नेमण्यात येते त्याच्या माध्यमातून तुमची ई पीक पाहणी करून दिल्या जाते. त्यानंतर तालुका पडताळणी इथं होते. नुकसान भरपाई टक्केवारी निधी आदेशानुसार इथे वितरित केला जातो. अशा प्रकारचा लेखी अर्ज तुम्हाला इथे द्यायचा आहे. लेखी अर्ज नमुना तुम्ही व्यवस्थित लिहा. तुमचं गाव, तालुका, जिल्हा, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्याला द्यायचं आहे. ई पीक पाहणी अनुदान रक्कम न मिळाल्याबाबत अशा प्रकारचा अर्ज आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. यानंतर तुमचे संपूर्ण नाव इथं टाका, राहणार, तालुका, जिल्हा. त्यानंतर मी खरीप हंगामातील आता जे काही XYZ असेल ते तुम्ही इथून तुमचा महिना हा व्यवस्थित तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाका, गट क्रमांक टाका म्हणजे सर्वे नंबर टाका, खाते क्रमांक आधार नंबर टाका इथं, खाते क्रमांक, मोबाईल नंबर. तर आता हे संपूर्ण झाल्याच्यानंतर हे संपूर्ण लिहिल्याच्यानंतर तुमची जे साईन करायची आहे. यानंतर तुमचे दिनांक, नाव, त्यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र. त्यामध्ये तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स, 7/12/8 ई-पीक पाहणी. म्हणजे आता ई-पीक पाहणी कशा पद्धतीने इथं करायची आहे, ज्यांची कोणाची राहिलेली असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला लगेच बघा. तहसीलदाराचा जो काही दुसरा अर्ज आहे अशा प्रकारचा राहील. तहसीलदार साहेब, यामध्ये तहसील कार्यालय जिथं आहे तिथं तिथलचं नाव, तालुका, जिल्हा, ई-पीक पाहणी अनुदान रक्कम न मिळाल्याबाबत म्हणजे जमा न झाल्याबाबत. तर इथं तुम्ही संपूर्ण तुमचं नाव टाका, राहणार, तालुका, जिल्हा, यानंतर तुमचं संपूर्ण नाव, गट क्रमांक, आधार क्रमांक. तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही तुमचा अर्ज लिहा. यानंतर जे ते आपलं खाते क्रमांक, बँकेचे नाव, मोबाईल नंबर, यानंतर तुमचं नाव, दिनांक आणि जे काही संपर्क क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर दिला तरी चालेल. ई-पीक पाहणी रक्कम अनुदान खात्यातून जमा झाल्याबाबत तर हे जिल्हा अधिकारी साहेबांना इथं देण्यात येते. तर हा सुद्धा एक अर्ज आहे. तर तुम्ही इथून तुमचा जिल्हा, ई-पीक पाहणी, नुकसान भरपाई रक्कम खात्यातून जमा झाल्याबद्दल तक्रार, तुमचं संपूर्ण नाव, तुमचा राहणार, तालुका, जिल्हा. तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारचा स्क्रीनशॉट आहे. तर इथं तुम्ही संपूर्ण डिटेल्स भरल्याच्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. यानंतर तुमचं संपूर्ण नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. तुमचा गट क्रमांक, आधार नंबर, बँक खाते क्रमांक, शाखेचं नाव, बँकेचं नाव, मोबाईल नंबर. यानंतर इथं तुम्हाला दिनांक टाकायचे आहे, नाव आणि हा जो अर्ज आहे ते तुम्हाला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ई-पीक पाहणी केल्याबद्दल 18,000 रुपये इथं मिळणार आहेत. तर लगेच अर्ज करा आणि 18,000 रुपये मिळवा.